ऑफिसमध्ये असताना नवऱ्याचा कॉल आला आणि तो म्हणाला की श्रावण चालू व्हायच्या आधी मला तर गावरान मटण खायचंच आहे. मग काय, नवऱ्याची फरमाईश आणि मटण हे तर झालंच पाहिजे. आधी तर माझ्या नवऱ्याला मटण अजिबात आवडायचं नाही, म्हणून तो कधी मटण आणत सुद्धा नव्हता. नुसतं दरवेळेस चिकन मच्छी असंच असायचं. आणि मी तर आहे एकदम मटण प्रेमी, मला मटणाशिवाय तर जमतच नाही. मग एक दिवस मी अशा पद्धतीने मटण बनवलं, गावरान पद्धतीचं एकदम झणझणीत, की माझ्या नवऱ्याला पण ते खूप आवडलं. आणि आता माझ्यापेक्षा जास्त तर माझा नवराच मटणाची अशी फरमाईश करत असतो की हे असं मटण बनव. ऑफिसमधून येऊन मटण करायचं म्हटल्यावरती उशीर तर होतोच, म्हणून नवऱ्याने मला मटण पटकन धुवून दिलं, साफ करून दिलं आणि सासऱ्यांनी खोबरं किसून ठेवलं, भरपूर असा लसूण सोलून ठेवला. त्यामुळे वाटण माझं एकदम झटपट तयार झालं. गावरान पद्धतीच्या मटणासाठी तर कांद्याच्या डिरेक्ट फ्लेम वरतीच भाजायचे, त्याच्यामुळे एक अशी वेगळी चव येते, मस्त चव येते मटणाला. आणि तुम्ही घरातले सगळे मसाले जे असतील ते तेलामध्ये डिरेक्ट टाकायचे, त्याच्यामुळे तरी पण एकदम मस्त येते. मटण झालं की ज्वारीच्या छान गोल गोल भाकरी केल्या आणि सगळ्यांना जेवायला वाढलं. संपूर्ण रेसिपी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली